तर ठाण्यातील कळवा परिसरात झाड कोसळले. झाड कोसळल्यानं रिक्षाचं मोठं नुकसान झालं. 72 तासात 200हून अधिक झाडं कोसळली. ठाण्यात पावसाचा जोर ओसरला, मात्र सोसाट्याचा वारा वाहू लागलेला आहे. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी. ठाणे जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट दर्शवला असला तरी पावसाचा वेग जो आहे तो मंदावलेला आहे आणि यानंतर आपण पाहिलं तर ठाणे शहरातील अनेक झाडं जी आहेत उन्मळून पडू लागलेले आहेत. कुठेतरी मोठ्या प्रमाणात सोसाट्याचा वारा आहे, कुठेतरी झाडांची योग्यरित्या छाटणी झाली नसल्याचं देखील बोलत होतं आणि त्याचमुळे ही सर्व झाडं जी आहेत उन्मळून पडू लागलेली आहेत. ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा स्टेशनकडे जाणारा हा एक महत्वपूर्ण मार्ग. हे एक भलं मोठं झाड हे पडल्यामुळे एक रिक्षाचं मोठं नुकसान या ठिकाणी झाल्याचं आपण पाहत आहोत. नवीनच ही रिक्षा होती आणि त्याच रिक्षावरती हे झाड आता पडल्याने मोठं नुकसान या रिक्षाचं या ठिकाणी झाल्याचं आपण थेट पाहत आहोत. तर हे झाड जे आहे एका सोसायटीच्या थेट खिडकीवरती देखील जाऊन पडल्याचं आपण पाहत आहोत. ज्यावेळी हे झाड या ठिकाणी पडलं त्यावेळी कोणताही नागरिक कोणतंही वाहन या ठिकाणी नव्हतं, त्यामुळे एक मोठी दुर्घटना या ठिकाणाची टळलेली आहे. त्याचमुळे येणाऱ्या काळामध्ये आता ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये अशी अनेक झाडं आहेत. गेल्या काही 48 तासांचा असेल किंवा 72 तासांचा आपण विचार केला तर 200 पेक्षाही अधिक झाडांची पडण्याची नोंद ही ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये झालेली आहे. त्याचमुळे आता येणाऱ्या काळामध्ये ऑरेंज अलर्ट जरी दर्शवला असला तरी सोसाट्याच्या वारासह पावसाचा वेग मंदावलेला आहे. सोसाट्याचे वारे सध्या ठाणे जिल्ह्यामध्ये वाहू लागले. येणाऱ्या काळामध्ये काय स्थिती असेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे. शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे.